श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्येसंबंधी उपाय जाणून घेणार आहोत, जे की तुळशीच्या बाबतीत आहे. तुळस म्हटलं तर आपल्या धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुळशीला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो आणि त्यामुळे ह्या तुळशीशी संबंधित आपल्याला उद्याचे उपाय करायचे आहे. अतिशय सोपे आहे. आता ज्यांना उद्या करणं शक्य होणार नाही, समजा एखाद्या महिलेचा मासिक धर्म असेल, तिला उद्या करणं शक्य नसेल, तर तिने नक्कीच पुढच्या अमावस्येला म्हणजे हे उपाय करावे, किंवा मग एकादशीला देखील आपण हे उपाय करू शकतो, किंवा गुरुपुष्यामृत अशा शुभ मुहूर्तावर देखील आपण हे उपाय नक्कीच करू शकतो. तर बघा उपाय काय करायचे आहे. त्यातला सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो कशासाठी, तर धनसंपत्ती वाढण्यासाठी. आता धनसंपत्ती आपोआप वाढतच नाही, हे सर्वप्रथम मी नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. त्यासाठी आपल्याला कष्टच करावे लागतात. पण कष्टाला जर नशिबाची साथ मिळत नसेल तर नक्कीच आपण ह्या सेवा किंवा हे उपाय आवर्जून करायला हवे. तर बघा, तुम्ही कष्ट करूनही जर म्हणावं तसं जर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळत नसेल तर तुम्ही तुळशीच्या बाबतीत हा एक छोटासा उपाय करा. उद्याच्या दिवशी आवर्जून करा, कारण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोनही तिथी लक्ष्मी मातेला समर्पित असतात. आता लक्ष्मीपूजन आपण जे करत असतो ते देखील अमावस्येच्या दिवशीच असतं. त्यामुळे अमावस्येला केलेले उपाय जे असतात ना लक्ष्मीच्या संबंधी, ते नक्कीच आपल्याला फळ देतात, म्हणजे देतात. फक्त ते करत असताना आपण संयम ठेवायला हवा, विश्वास ठेवायला हवा, आणि त्यामध्ये सातत्य देखील असायला हवा. आता सातत्य म्हणजे काय, रोज करायचं का तर नाही, ह्या अशा मेन तिथींना ह्या गोष्टी करायच्या आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं, सकाळी अर्थात आपल्याला सकाळी लवकर उठून घराची थोडी साफसफाई करायची. आता त्यासंबंधी आपण दुपारी जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. आवर्जून तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर बघा, सकाळी आपल्याला अंघोळ करण्याच्या पूर्वी घराची साफसफाई करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर मग आपण जे काही रुटीन आहे ते आपल्याला करायचं आहे. आता जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करतात तेव्हाच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर करायचं काय, तुळशीची जेव्हा पूजा होणार आहे ना, तेव्हा त्या तुळशीला ओढणी, लाल रंगाची चुनरी म्हणतात बघा त्याला. काही जण देवीची ओढणी म्हणतात, कोणी चुनरी म्हणतात. तर छोटंसं असं लाल रंगाचं येतं, तर ते तुम्हाला आणायचं आहे आणि ते तुळशीला अर्पण करायचं आहे. आता अगदीच तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही थोडा वेळ उशिरा केलात तरीही चालेल. हे बघा, अशा पद्धतीने ही चुनरी तुम्हाला अर्पण करायची आहे. आता ही चुनरी तुम्हाला कुठे मिळेल, तर बघा, जिथे देवीचं मंदिर असतं ना, तिथे बाहेर देवीच्या मंदिराच्या बाहेरच अशा छोट्या छोट्या चुनऱ्या ठेवलेल्या असतात. ह्या कोणाला देतात, तर कन्यापूजनच्या वेळेस आपण कन्यांना देतो, किंवा नवरात्रीमध्ये देखील याचा वापर केला जातो. तर ही चुनरी म्हणजे छोटीशी ओढणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे. तुळशीवर अशी सहज टाकून द्यायची आहे, अशा पद्धतीने अगदीच हलक्या हाताने. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर चुनरी नसेल तर मग लाल कलावा दोरा, लाल पिवळ्या रंगाचा तो दोरा असतो बघा, तो आणायचा आहे. तो घरामध्ये जर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तो जरी घेतला तरीही चालेल. तो देखील आपल्याला तुळशीला अलगदरित्या बांधायचा आहे, खूप घट्ट नाही बांधायचा, अगदी अलगदरित्या आपल्याला तो कलावा तुळशीला अर्पण करायचा आहे. हे बघा, असं ह्या दोनही गोष्टी आपण करत असताना आपण प्रार्थना एकच करायची की माझ्या घरामधल्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होऊ दे, आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहू दे. अशा प्रकारे आपली जी काही प्रार्थना आहे ती आपल्याला ही कृती करत असताना करायची आहे. आता ह्या चुनरीचं करायचं काय, किंवा ह्या कलाव्याचं करायचं काय, तर हे बघा, तुम्ही चुनरी जर अर्पण केलेली असेल तर एखादा मंगळवार किंवा एखादा शुक्रवार बघून तीच चुनरी तुम्ही देवीच्या मंदिरात अर्पण करून आला तरीही चालणार आहे. आता तो जो कलावा आहे तो काय करायचा, तो तसाच राहू द्या पाहिजे तर, पण तुम्हाला जेव्हा कधी बदलायचा असेल तेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस परत बदलू शकतात. एकादशीला म्हणा किंवा अमावस्येला म्हणा, तुम्ही तो बदलू शकतात. पण जो जुना काढलेला आहे ना, तो विसर्जित करायचा आणि नवीन बांधायचा, अशाच पद्धतीने. तर हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती आपण दर गुरुवारी करत असतो, ती कुठली, तर तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आता दूध अर्पण करायला लावणं म्हणजे अगदीच आपण अर्धा कप किंवा 1 कप भरून घ्यायचा नाही. दूध जेव्हा अर्पण करायला लावलेलं असतं तेव्हा आपला जो पोहे खाण्याचा छोटा चमचा असतो त्याच्याही अर्धा, म्हणजे तेवढा 1 चमचा किंवा त्यापेक्षाही कमी दूध आपल्याला घ्यायचं असतं. फक्त तेवढं त्या मुळाशी म्हणजे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं असतं. त्यावरून परत पाणी देखील अर्पण करायचं असतं. हा देखील उपाय अतिशय प्रभावी आहे. आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी खूप प्रभावी असा उपाय आहे. आपण गुरुवारचे जे उपाय असतात, सेवा असतात, त्यामध्ये हे सांगितलेलंच आहे. गुरुवारी तर करायचंच असतं, परंतु अमावस्येच्या दिवशी जरी केलं तरीही लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते. आता हे जल अर्पण करत असताना त्यानंतर दूध आणि जल दोनही अर्पण करत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे, किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हटला तरीही चालणार आहे. पण अशा पद्धतीने हा छोटासा उपाय करायचा आहे. तसंच तुळशीला आवर्जून उद्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आता काही ठिकाणी रोजच्या रोज तुपाचा दिवा लावला जातो, परंतु रोजच प्रत्येकाला तुपाचा दिवा लावणं शक्य नसतं. आर्थिक अडचणींवर, आर्थिक परिस्थितीवर त्या गोष्टी अवलंबून असतात, त्यामध्ये आपण काहीही बोलू शकत नाही.
पण अमावस्येच्या दिवशी आवर्जून छोटासा का होईना पण तुपाचा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. त्यानंतरची तिसरी जी टीप आहे किंवा तिसरा जो उपाय आहे तो असा की आपल्याला तुळशीच्या माळेवर, आता तुळशी जवळ बसून तुळशीच्या माळ्यावर आपल्याला लक्ष्मी मातेचा एक मंत्र म्हणायचा आहे. तिथे बसूनच म्हणायचा आहे. तिथे बसूनच लक्ष्मी मातेचा अतिशय प्रभावी असा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र तुम्ही हवं तर लिहून घ्या किंवा गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील मिळून जाईल. किंवा तुमच्याकडे जर ग्रंथ असेल नित्यसेवेचा तर त्यामध्ये देखील मंत्र दिलेला आहे. मंत्र सांगते, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र आहे. याची एक माळ जपच करायची आहे. आता कमेंटमध्ये विचारू नका 21 वेळेस म्हटलं तर चालेल का, 51 वेळेस म्हटलं तर चालेल का. फक्त आपल्याला एकच दिवस करायचा आहे तर करायला काहीही हरकत नाही. पण तुळशीजवळ बसूनच म्हणायचं आहे. बघा, तुळस लक्ष्मीचंच रूप आहे. त्यातली त्यात आपण एक उपाय सांगितलेला होता. तुळशीच्या मातीमध्ये ₹1 आपण ठेवायला सांगितलेला होता. तर ₹1 त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. तो देखील लक्ष्मी स्वरूपच आहे. म्हणून त्याच ठिकाणी बसून आपल्याला हा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे तुळशीच्या माळेवर. तर हा तिसरा उपाय झाला तुळशीशी संबंधित. हे तीनही उपाय तुम्ही आवर्जून करून बघा आणि जे काही चांगले अनुभव येणार आहे ते तुमच्यासमोर नक्कीच असणार आहे. फक्त जसं सुरुवातीला सांगितलं तसं पुन्हा एकदा सांगते की विश्वासाने करा. या व्यतिरिक्त आपण उद्या अजून काय करू शकतो, तर आपण 10 असे उपाय बघितलेले आहे जे दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा आवर्जून बघा. अजून काय करायचं, तर ईशान्य कोपऱ्यामध्ये उद्या आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. ईशान्य कोपरा म्हणजे काय, तर देवतेंची ती दिशा मानली जाते. त्यामुळे उत्तर पूर्व मधला जो कोपरा आहे तो ईशान्य कोपरा, या ठिकाणी देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुम्हाला त्या ठिकाणी जर तुमचं देवघर असेल तर तुम्ही तिथेच लावा. असंही आपण दिवा लावतोच ना, मग तो तुपाचा लावा. पण जर ईशान्य कोपऱ्या, काहींचं पूर्वेला असतं, काहींचं पश्चिमेला देवघर असतं, आणि जर तुमचं ईशान्य कोपऱ्यामध्ये जर जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुपाचा दिवा नक्कीच लावू शकतात. या व्यतिरिक्त त्या दिव्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं, किंवा देवासमोर जो दिवा लावणार आहे त्या दिव्यात काय टाकायचं, तर थोडीशी केसर टाकायची आणि 2 लवंग टाकायच्या. केसर घरामध्ये नसेल तर हरकत नाही, लवंग तर प्रत्येकाच्या घरामध्ये असते, त्यामुळे आवर्जून लवंग टाका. जर सकाळी ह्या गोष्टी करणं शक्य झाला नाही तर मग तुम्ही संध्याकाळी देखील करू शकतात. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला देखील जल अर्पण करायचं आहे. त्यासोबतच तिथे देखील तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. अजून काय, तर दानधर्माला अमावस्येच्या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. पितरांची कृपा होण्यासाठी किंवा पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी देखील दानधर्म केले जातात. तर नक्कीच तुमची जशी परिस्थिती असेल तुम्ही दानधर्म आवर्जून करा. या व्यतिरिक्त पितृसूक्ताचं वाचन घरामध्ये एकदा का होईना, आता बघायला गेलं तर प्रत्येकानेच वाचायला हवं, परंतु प्रत्येक कुटुंब या गोष्टींमध्ये सहभागी होत नाही हे आपल्याला ठाऊक आहे. तर घरातल्या एखाद्या व्यक्तीने का होईना कमीत कमी एकदा पितृसूक्ताचं वाचन आवर्जून करा आणि संपूर्ण कुटुंबासाठी म्हणजे आशीर्वाद मागून घ्या. तर स्वामी भक्त हो, हे छोटे छोटे उपाय होते जे तुम्हाला सांगितले. ते कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर तुम्हाला शंका असतील तर त्याही विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.